नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्य सरकारचं शिष्टमंडळ म्हणून प्रसाद लाड आणि भागवत कराड जरांगेंच्या भेटीला. प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंची एकत्रित पत्रकार परिषद. जरांगेंच्या आंदोलनावर काय तोडगा निघणार याकडे लक्ष. भाजपचे नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार असल्याची फोनवरून धमकी. प्रसाद लाड कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी. धमकी प्रकरणी योगेश शितोळे, गणेश उगले पोलिसांच्या ताब्यात. गावकऱ्यांना स्वामित्व योजनेतून मोफत मिळकत पत्रिका देण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. योजनेत सनद फी कमी करण्याचाही बावनकुळेंचा निर्णय. अमरावतीत काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची फेरनिवड. बबलू देशमुख ग्रामीणचे तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सृजन संघटन अभियान अंतर्गत ही निवड प्रक्रिया संपन्न. नांदेड रेल्वे स्थानकावर मृतदेहाची हेळसांड झाल्याचा आरोप. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर अनेकांची नाराजी. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम राबवण्याचा परभणी शहर महापालिकेचे आदेश. आदेशानंतर JCB आणि पोकलँडद्वारे नाला स्वच्छता सुरुवात. उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी. उजनी धरणात -55.13 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक पाणीसाठ्यावर पावसाळा सुरू होईपर्यंत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचं नियोजन करावं लागणार. धडगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यांना जोडणारा रस्त्याची चाळण. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त. रुग्णवाहिका अडकल्या. अपघातांमध्ये वाढ. आदिवासी भागातील जनतेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. परभणीच्या पूर्णेत खासगी सावकाराचा निर्गुण खून. 2 अज्ञात हल्लेखोरांकडून चाकूचे सपासप वार. गुड मॉर्निंग रोडवरील पहाटेला थरारक घटना. यवतमाळच्या दिग्रसमध्ये पैशाच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला दगडानं आणि लाथाबुक्क्यानं गंभीर मारहाण. दिग्रस पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्य